राधे कृष्ण. माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपल्याला मालपुआ बनवायचा आहे, स्वीट आयटम. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहा. 1 वाटी मैदा घेतला, 1 वाटी रवा घेतला बारीक, 1 वाटी दूध घेतलंय, विलायची बडीशेप पावडर घेतली, केशर, 1 वाटी साखर, थोडासा कलर टाकण्यासाठी, आणि थोडे ड्रायफ्रूट्स घेतले थोडेसे बारीक करून. तर चला आपल्याला काय करायचं आहे. एका पात्रामध्ये हा 1 वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे. परत 1 वाटी हा रवा, आणि हे दूध साईसकट थोडंसं घट्ट दूध घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ह्याचं चांगलं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे फेटून. हे तर आपलं हे असं स्मूथ बॅटर तयार करायचं आहे. आता मी थोडं पाणी टाकून एकजीव करायचं ह्याला, जेणेकरून आपल्याला टाकलं की आपलं पुरीसारखं होईल खाली. मालपुआ खायला खूप छान लागतो, आवडतो लहान मुलांना पण मोठ्या माणसांना पण, मस्त लागतोय. चला आपलं हे स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे. तर आपण याला आता 15 मिनिटं असं झाकून ठेवूयात, आणि तोपर्यंत आपण पाक तयार करूयात. चला आपण गॅस चालू करून घेऊयात आणि पाक तयार करून घेऊयात. ही 1 वाटी साखर टाकलेली आहे आपण, आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी घालायचं. आणि ही वेलची बडीशेप पूड केलेली आहे ती टाकूयात त्याच्यात. केशरच्या 4-5 काड्या टाकू. केशरनी काय होतं, स्वाद पण चांगला लागतो, कलर पण येतो. हे पहा, आपण याच्यात थोडासा कलर टाकलाय. कलर छान दिसतो म्हणून मालपुआचा. येलो कलर टाकलेला आहे. तुम्हाला जो कलर आवडतो तो टाका, केशरी किंवा येलो. हे आपला असा पाक तयार होऊन झालेला आहे. आता तळायला घेऊयात आपण. आता चला पाक तयार होत आहे. आपण ह्याच्यात तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये. आपले हे मालपुआ तळण्यापर्यंत तेल टाकायचं. खूप जास्तही टाकायचं नाही, कमीही टाकायचं नाही, एवढं बस झालं. आपला पाक तयार झालेला आहे. असं चिकट लागायला आहे. तर 2 तारी पाक तयार झालेला आहे. 2 तारी बस ओके आहे. चला हे आपलं मस्त स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे. आपण याला आता असं एका ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. असं एक करून तळायचं आहे ते आता मालपुआ. दोन्हीकडून तळायचं आहे. हे पहा गाईज, हे असे सोनेरी रंग येईपर्यंत असे मंद गॅसवर तळून घ्यायचे, आणि लगेच इकडं पाकात टाकून द्यायचं, आणि लगेच काढून घ्यायचं अर्धा मिनिट ठेवून. आहे. तर मस्त होत आहे ते मालपुआ.
आपण ह्याला मैदा टाकलेला आहे, तर मैद्याच्या ऐवजी आपण गव्हाचं पीठ पण टाकू शकतात. मैदा जर एखाद्याला नसेल खायचा तर गव्हाच्या पिठाचं पण छान होते मालपुआ. साखरेच्या ऐवजी आपण गूळ पण घालू शकतो. साखर खाऊ वाटत नसेल तर गूळ पण चालतो ह्याला पाकाला. हे पहा, असा पाकातला मालपुआ काढलेला आहे. काय मस्त दिसत आहे बघा ना. वाव, कितना सुंदर कलर आलाय. ते आपण असे ठेवूयात एक एक. आता इकडे हा तळलाय आपण दुसरा मालपुआ. हे दोन्हीकडून तळायचे असे. अशा प्रकारे आपला मालपुआ तयार झालेला आहे. याच्यावर थोडी मी ड्रायफ्रूट्स थोडे फोडून ठेवलेले आहेत, ते आपण टाकून घेऊया. तर तुम्ही मालपुआला काय काय टाकता, कसे करता, कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, कसे मस्त दिसत आहे बघा. तर तुम्ही करून पहा, खा, सुखी राहा, खुश राहा, आनंदी राहा. भेटू पुढच्या रेसिपी बरोबर. बाय बाय.